राज्यामध्ये सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीनं हाहाकार माजलाय। शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः माती झाली आहे। पूरस्थितीचा राज्यातील 26 जिल्ह्यांना फटका बसला। नव्यानं पंचनामा झालेले जवळपास 32 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही माहिती दिली। सोयाबीन, कापूस, मका, मूग, उडीद या पिकांचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर जून मध्ये आपण बघतोय 1.34 लाख हेक्टर इतकं नुकसान झालेलं आहे। जुलैमध्ये 1.44 लाख हेक्टरचं नुकसान झालंय। राज्यामध्ये शेतीचं नुकसान कसं झालंय ते आपण बघतोय। ऑगस्टमध्ये 24.44 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। सप्टेंबरला 26 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे। अहिल्यानगरमध्ये आपण बघतोय 5,78,798 हेक्टर। जिल्ह्यात किती नुकसान झालंय ते आपण बघतोय। बीडमध्ये 5,71,100 हेक्टर। जालन्यामध्ये 3,75,973 हेक्टर। सोलापुरात 3,51,35,134। धाराशिवमध्ये 1,81,200 हेक्टर शेती जमिनीचं नुकसान झालेलं आहे। संभाजीनगरमध्ये 1,66,226 हेक्टर। तर यवतमाळमध्ये 1,37,568 हेक्टरचं नुकसान झालंय। बुलढाण्यामध्ये 64,684 हेक्टरचं नुकसान झालेलं आहे। तर परभणीमध्ये 56,836 हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे। वाशिममध्ये 38,541 हेक्टरचं नुकसान झालंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।